माझं नाव अनिता सुरेश मोहिते, मी दिवेवरून आलेले. 200 वडापाव वाटप केलेले आहेत मी. आज नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना हे लोक रिक्वेस्ट करतात का आम्हाला आरक्षण द्या, आरक्षण द्या. का हे लोक आरक्षण देत नाहीत? आज 2 वर्ष झाली, त्यांना का असं आशेवरती ठेवलेले आहेत? आमचा मराठा माणूस तुमच्या 50 कोट्यामध्ये आरक्षण मागत नाहीयेत, आमच्या हक्काचं आरक्षण मागतात. त्यांना इज्जतीने आरक्षण द्या. आणि तुम्ही पाणी बंद करून ठेवलात, लाईट नाहीये, टॉयलेटला लॉक केलेले आहेत. हे काय तुमची मनमानी केलेली आहे? लोक काय उपाशी राहणार आहेत का? आज मावले हे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले रस्त्यावरती उभे राहून रस्त्याच्या पाण्यामध्ये आंघोळी करतात. हे सरकारचे डोळे आहेत का नाही आहेत? का सरकार झोपून डोळे झाकून झोपलेलं आहे? कुठं सरकार गेलंय? कुठं सरकार? खोटे आश्वासन देतात हे मावल्यांना. काय हे खोटे आश्वासनावरती ठेवलेलं आहे? त्यांना शिवाजी महाराजांची शपथ घेतात आणि सांगतात आरक्षण देतो म्हणून. मग का आरक्षण देत नाही? त्यांना आशेवरती का ठेवलेले आहेत अजून 2 वर्ष? हे सरकारला डोले नाहीत का? एकनाथ शिंदे साहेब यांना पण समजायला पाहिजे. मराठा माणूस आहात ना तुम्ही? का कोण आहात? शरद पवार, अजित दादा मराठा माणूस आहेत ना? मग तुम्ही मराठा माणसाला तुम्ही आरक्षण देत नाहीत. मग काय तुम्हाला तुमच्या मराठा माणसांचा फायदा आहे? आज एवढे लाखो लोक आलेले आहेत इथं सोडून, बायका पोरं सोडून कशासाठी आलेले आहेत? ह्याची मजा करायला आलेले आहेत का इथं? समजायला पाहिजे सरकारला. डोला आहेत का ना? 2-3 दिवस झाले जेवण नाही, त्यांना काही नाही, पाणी भेटत नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मराठी माणसं इथून हलणार नाहीयेत. एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की, भवानी माते ते मागचं तुम्ही जे आंदोलन केलं होतं तो आंदोलन बंद का केलं? तुम्हाला काय आश्वासन दिलं होतं सरकारने? सरकारमध्ये तुम्हाला काय आश्वासन भेटलं होतं तो तुम्ही बंद केलं? तर कोणती बंदवली केली सरकारने? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा गेल्या वर्षी ठाण्याला सर्व मावले आलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून त्यांनी शपथ घेतली तर तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ, ओबीसी आरक्षण देऊ, बरोबर आहे ना? आणि त्यांनी सांगितलं का आंदोलन मागे घ्या. सर्व शांततापणाने सर्व लोक गेलेली होती. पण 2 वर्ष झाले त्याला, तुम्ही अजून आरक्षण दिलेलं नाहीये. हे असं का? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते ना, मग त्यांनी हे असं खोटं पण करायला नको हवं होतं ना. आता एकनाथ शिंदेनी काय बोलले का तुम्हाला? स्टेटमेंट आला का मागच्या वर्षी जे आंदोलन मनोज दादांना पुकारलेले होते, ठाण्यापर्यंत मनोज दादा आलेले होते, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं मी आरक्षण तुम्हाला ओबीसी प्रवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण देतो. मनोज दादाला त्यांनी एक विनंती केली की दादा तुम्ही आंदोलन मागे घ्या, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा, मी एक मराठा समाजाचा मुख्यमंत्री आहे. त्यांनी तसं सांगितल्यामुळे मनोज दादाने आमचं आंदोलन मागे घेतलं. 1 वर्ष वाट पाहिली पण 1 वर्षामध्ये काहीच केलं नाही. मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबाला एक विनंती, प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना देतो म्हणलात, आज पण तुम्ही सरकारमध्ये आहेत, उपमुख्यमंत्री आहात, मग काय मुख्यमंत्री असल्यावर देता येते, उपमुख्यमंत्री असल्यावर देता येत नाही, असा काही विषय आहे का त्याचा? यांनी त्याचे एक उत्तर द्यायला पाहिजे जनतेला. आणि अजितदादाने पण काय बोलत नाहीत, काय नाही. म्हणजे तुम्ही मराठा समाजाचे नेते आहेत का नाही, हाच आमच्या मराठा समाजाच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे. सत्तेमध्ये बसण्यामुळे जर खोटी आश्वासनं समाजाला देत असाल तर येणाऱ्या काळामध्ये समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही, याची पण तुम्ही एक नोंद घ्यावी. भविष्यामध्ये तुम्हाला बऱ्याच अडचणी आणणार आहे हा मराठा समाज. मग तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फिरायला गेलात तर तिथं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला मराठा समाज फिरू देणार नाही. तुमचं नाव मोठं लक्षण खोटं असं काम झालेलं दिसतंय. 450 वर्षापूर्वी इलेक्शन जेव्हा असतो तेव्हा तुम्ही मराठा माणसांच्या दारामध्ये जाता ना मागायला इलेक्शन आम्हाला पाहिजे म्हणून. मग तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाहीत का? तेव्हा मराठी माणसांच्या दारामध्ये जायला तुम्हाला लाज वाटत नाही का? मग आता तुम्ही आरक्षण द्यायला का घाबरता? तुम्हाला कोणत्या गोष्टीची लाज वाटते ते तरी सांगा ना पुढे येऊन. का असं या कोल्हापूरच्या गाव खेळतो? कुठल्या बिलामध्ये शिरलात तुम्ही? बाहेर निघा ना. आज इथं रस्त्यावरती मावले उभे आहेत ना, बाहेर पडा ना तुम्ही. ज्या वेळेला इलेक्शन असतं तेव्हा तुम्ही गाड्या
फिरताव ना दारामध्ये रात्र दिवस तुम्ही मदत नाही काय नाही मग तेव्हा तुम्हाला लाजा वाटत नाहीत का दारामध्ये याल आणि इलेक्शन मागायला मग तेव्हा आम्ही काय करायचं तुम्हाला चपल्यांचा हार घालत घालून तुमचं स्वागत करायचं का हा कशाला तुम्ही मला ते मालाचं रक्त तुम्ही खलवलताव लाज शरम वाटत नाही का तुम्हाला एक मराठा नाव काय आपलं काही वर्षावार काय आंदोलनामध्ये काय म्हणलं तुम्ही ते आंदोलन दिलं फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या मुलासाठी पाहिजे आरक्षण पाहिजे तुला. खूप गावागावातून लोक आले तर सगळ्याची खूप परेशानी त्याच्यामधून बी येत फिरतात सगळे कामधंदे सोडून इथं बसलेत आरक्षणासाठीच सरकारला एवढीच मागणी की आम्हाला आरक्षण द्या जेवढं लवकर होईल तेवढं लवकर द्या दुसरं काय? तोपर्यंत आम्ही हलणार नाहीये तर आमचे आहेत ते बी लोक इथं मागच्या वेळेस मुख्यमंत्री साहेबांनी जे छत्रपती आश्वासन दिलं होतं ते आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केलेले नाही मराठा समाजाची कुठेतरी दिशाभूल होत चाललेली आहे जो मराठा समाज आजही इतका वंचित आहे तरी देखील या शासनाला या गोष्टीकडे लक्ष देत नाही तरी शासनाला विनंती आहे तरी तात्काळामध्ये जेवढं होईल तेवढं आम्हाला आमचं आरक्षण देण्यात यावे माझं नाव बालाजी मुळे मी उदगीर तालुक्यातून आलेलो आहे लातूर जिल्हा आमच्या सोबत असंख्य असे मराठा बांधव आलेले आहेत आम्ही जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही दादा म्हणतील तो असं आम्ही करणार